नमस्कार, मी महेश पंडितराव देवणे, जिजाई निवास तळेगाव रोड इथे गेल्या 30-35 वर्षापासून या ठिकाणी राहतो। गेल्या 20 वर्षामध्ये मी सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे। सामाजिक कार्य करतच या ठिकाणी राजकीय पक्षात पण या ठिकाणी काम केले। जवळजवळ 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सुरुवातीपासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये मला आवड असल्यामुळे या ठिकाणी गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ लागोपाठोपाठ जयंती असतील, व्याख्याने असतील, अशा माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्याचं, त्याच्यानंतर स्वतः रक्तदान करण्याचं या ठिकाणी मी काम केलं। आणि हळूहळू राजकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी येण्याचं मानस काय होतं तर काम करण्यासाठी अजून जास्त ऊर्जा मिळते, पदावर असल्यानंतर त्या ठिकाणी थोडा न्याय मिळतो। या उद्देशाने मी 2005 या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आज तागायतपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे निस्वार्थी भावनेने या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि आज तागायतपर्यंत समाजातील जे उपयोगी काम आहेत त्या उपयोगी कामामध्ये मी प्रत्येक क्षणाला या ठिकाणी उपयोगी पडलेला आहे। आता सामाजिक कार्यामध्ये रक्तदान शिबिरे असतील, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन असेल, त्यानंतर रस्ते दुरुस्ती असतील, त्यानंतर रस्ते रुंदीकरण असतील, अशा वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी वृक्षारोपण असेल, त्याच्यानंतर स्वच्छता अभियान असेल, या माध्यमातून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं काम केले। त्याच्यानंतर सांस्कृतिक ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रभक्ती, इफ्तार पार्टी, श्रद्धांजली, व्याख्यानाच्या माध्यमातून येथील आपल्या अहमदपूर शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील जनतेला एक ज्ञानामध्ये भर पडावी या उद्देशाने प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचा व्याख्यान असेल, कोल्हापूरातील स्वाती शिंदे यांचं जागी होय आई असेल, किंवा जगी सरस्वती असा कोण आहे, त्याच्यानंतर जागो हिंदुस्थानी, असे 2-3 मोठे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले। त्यानंतर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या आपला जो बळीराजा आहे त्या बळीराजांना मदत कशी करता येईल या उद्देशानं त्यांना खत बी बियाणे पुरवठ्याच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर त्यांना वीज बिल जे आहे ते जास्त येऊ लागलं, त्यामध्ये पुन्हा कनेक्शन तोडले जाऊ लागले, ते त्यांना बिल भरणा जो आहे तो जास्ती चालवण्यात येऊ लागला। मग त्या ठिकाणी ते प्रकरण जे आहे ते हाती घेतलं आणि ते प्रकरण त्या ठिकाणी थांबवलं। त्याच्यानंतर त्यांना डीपी देण्याचं काम, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना डीपीची गरज आहे त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून त्यांना डीपी देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। त्याच्यानंतर पक्षामध्ये शाखा स्थापना असतील, विविध आंदोलनं असतील, चळवळी असतील, संमेलनं असतील, अशा प्रकारे राजकीय क्षेत्रामधलं पण काम केलेलं आहे। आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित जे महाराज लोक आहेत त्या महाराज लोकांशी माझे संबंध आहेत, ते या ठिकाणी आपल्या निवासस्थानी येऊन भेट देऊन गेलेले आहेत। अशा प्रकारे मी आतापर्यंत भरपूर काम केलेलं आहे। त्यानंतर लातूर नांदेड हायवे जो आहे तर आपलं आत्ताचं हे जे हायवे होण्याच्या अगोदरचा जो काळ आहे 2019-18चा जो काळ आहे त्या काळामध्ये अक्षरशः या लातूर नांदेड हायवेची एवढी दयनीय अवस्था झाली होती, त्यामध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हे समजायला लागलं होतं। त्यामुळे हे प्रकरण हाताळलं आणि प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्याचे पॅचेस भरून गेले। त्याच्यानंतर अहमदपूर शिरूर हायवेचा जो साईडपट्ट्या होत्या त्या साईडपट्ट्या पूर्ण हे निघून गेल्या होत्या, अपघाताचं प्रमाण वाढलं होतं आणि याच्यामधून काय झालं की त्या ठिकाणी अपघात होऊ लागल्यामुळं ते प्रकरण हाताशी धरून ती साईडपट्ट्या पूर्ण काम करून घेतल्या। अशा अनेक माध्यमं आहेत, त्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करत गेलेलो आहे। तर आता 2025च्या आपल्या अहमदपूर शहरातील नगरपालिका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि माझी या ठिकाणी या प्रभागातून थांबण्याची इच्छा आहे। मी प्रभाग क्रमांक 11 मधून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब, माझे राज्यमंत्री, सध्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, शिरूर नगरीचे माझे सरपंच साहेबराव तात्या, त्यानंतर आपले संचालक साहेब बागनास भैया, सभापती महोदय मंजूराव पाटील, सूरज भैया पाटील, युवराज पाटील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 11 मधून या ठिकाणी मी माझ्या पत्नी प्रीती महेश देवणे यांच्यासाठी ओपन महिला हे प्रभागातून उमेदवारी मागितलेली आहे। आणि माझी सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आपला आशीर्वाद मला हवा आहे, कारण आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाला मी या ठिकाणी पावलोपावली आपल्यासाठी आलेलो आहे
आपल्या सुखदुःखात आलेलो आहे आणि आपल्या आशीर्वाद हा मला या ठिकाणी हवा आहे. आता पाठीमागील काळामध्ये तर मी पक्षाच्या पदावर असताना काम केलं आहे, परंतु एखादी संसदीय पद त्या ठिकाणी जर मिळालं तर त्यामधून अनेक जास्त काम करण्याची ऊर्जा मिळते, हक्क बनतो. आता गेल्या 2016 निवडणुका झाल्या होत्या नगरपालिकेच्या, 16च्या एंडला. त्याच्यानंतर आजपर्यंत निवडणुका झाल्या नाहीत. जवळजवळ हा 10 वर्षाचा कालावधी या ठिकाणी उलटून गेलेला आहे. मग पाठीमागं 2017 पासून आतापर्यंतचा जो 4-5 वर्षाचा जो कालावधी गेला आहे त्या कालावधीमध्ये फक्त इथं प्रशासक होतं नगरपालिकेवर. त्यामुळे या ठिकाणी हक्कानं कामं त्या ठिकाणी करून घेता आलं नाहीत. आता ज्यावेळेस निवडणुका होतील नगरपालिकेमध्ये, ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपला हक्क बनतो काम करून घेण्यासाठी. आणि पाठीमागचा ज्या निवडणुकीच्या काळाचा जो साहेबाच्या निवडणुकीच्या काळापासून आतापर्यंत साहेबांनी पूर्ण शहरामध्ये पूर्ण खेड्यामध्ये या ठिकाणी भरपूर निधी दिलेला आहे. तर प्रत्येक प्रभागामध्ये साहेबांच्या हातून भरपूर कामं झालेली आहेत. परंतु आता उर्वरित जी काही कामं समजा राहिली असतील, कुठेतरी छोटा एखादी नाल्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न असेल, विजेचे प्रश्न असेल, असे काही जे प्रश्न आहेत ते साहेबांच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ. आणि पाठीमागच्या 20 वर्षाचा एकनिष्ठतेचा जो माझा हे राहिलेला आहे, भाग राहिलेला आहे, त्याच्यामुळं येथील प्रभाग क्रमांक 11 मधील ही जनता निश्चितच मला या ठिकाणी न्याय मिळवून देईल आणि सर्व मला आशीर्वाद देतील याची मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे. आवाज बहुजनांचा.